Dear friends, if you have to speak English, you must know how to ask questions. Without asking questions, you can't speak English. आणि मग कोणतीही भाषा जगातली जर तुम्हाला बोलायची असेल ना, तर तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे त्या भाषेमध्ये ते माहित पाहिजे. विदाउट इट इट इज नॉट पॉसिबल डिअर फ्रेंड्स. म्हणून आपण इंग्रजी बोलायला शिकत जर असू किंवा इंग्रजी ग्रामर जरी तुम्ही शिकत असाल तर प्रश्नाशिवाय काहीही पॉसिबल नाहीये. म्हणून आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे, प्रश्न कसे बनवायचे ते सांगणार आहे. प्रश्नाचे प्रकार सांगणार आहे आणि प्रश्न बनवताना कोणकोणत्या गोष्टीचा आपण खबरदारी घेतली पाहिजे ते आज आपण बघणार आहोत. तर मग बघूया असे प्रश्नांचे किती प्रकार आहेत आणि ते बनवायचे कसे, ते विचारताना कोणती काळजी घ्यायची. तर बघूया मित्र, अगोदर आपण बघूया की प्रश्नांचे किती प्रकार आहेत. तर यू नो दॅट देर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. किती प्रश्नाचे प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे ना, यस नो टाइप क्वेश्चन. पहिला प्रकार आहे यस नो टाइप क्वेश्चन. आता याला यस नो टाइप क्वेश्चन का म्हणतो आपण आणि त्याला दुसरं नाव काय आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. हा एवढा इम्पॉर्टंट का आहे ते पण आपण बघणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर मित्र, तुम्ही जर आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तो कॉमेंट करून तुमचं मत मांडा आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल. तर बघूया, हा जो पहिला प्रकार आहे यस नो टाइप क्वेश्चन. पहिल्या प्रकाराला काय म्हणतो आपण? यस नो टाइप क्वेश्चन. ठीक आहे. तर यस नो टाइप क्वेश्चन, त्याला यस नो टाइप क्वेश्चन का म्हणतो तर ते बघूया आपण. बघा, शर्मा क्रिकेट खेळत आहे का? शर्मा क्रिकेट खेळत आहे का? याचं उत्तर मित्र होय किंवा नाही असणार आहे. होय किंवा नाही है ना. म्हणून ज्याचं उत्तर यस किंवा नो असतं अशा प्रश्नांना आपण म्हणतो यस नो टाइप क्वेश्चन. ठीक आहे. आता हे जे प्रश्न असतात ना, तर ते कसे बनवायचे, कसे विचारायचे ते आपण आता बघूया. ठीक आहे. शर्मा क्रिकेट खेळत आहे, तर या ठिकाणी शर्मा क्रिकेट खेळत आहे याच्यावरून याचा प्रश्न तयार झाला. पहिल्यांदा काय करा, तुम्ही हे जे प्रश्न आहे ना, हे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये अगोदर लिहून घ्या. तर मग कसं होईल? शर्मा इज प्लेइंग क्रिकेट. शर्मा इज प्लेइंग क्रिकेट लिहिलं का? आता याच्यापासून तुम्हाला प्रश्न बनवायचा आहे. यू हॅव टू मेक क्वेश्चन युजिंग दिस सेंटेन्स. आता काय पहिला प्रश्न, पहिला मुद्दा काय आहे, पहिला पॉइंट आहे की प्रश्न कसा बनवायचा. When you are going to make any question, what should you do? What should you do? You have to search helping her there. You have to search helping her there and you should use that helping her before the subject. Okay. You should use that helping her before the subject. म्हणजे हे helping her याच्या अगोदर वापरायचंय. झाला प्रश्न आणि शेवटी काय करायचंय, या ठिकाणी क्वेश्चन मार्क घ्यायचा. एवढ्या 2च गोष्टी करायच्या आपल्याला. तर मग करूया याचा प्रश्न. तर which is helping verb? This is helping verb. is शर्मा. ओके. हे हेल्पिंग वर्ब इकडे आल्यामुळे आपण डायरेक्ट मेन वर्ब येईल प्लेइंग. ओके. प्लेइंग क्रिकेट and last question mark. So watch it. When you are going to make any yes no type question, you should take in mind that you should use that helping verb before the subject and at last you should use question mark. ओके. एवढ्या 2च गोष्टी करायच्या. त्या 2 गोष्टी करून तुम्ही कसाही प्रश्न बनवू शकता, विचारू शकता. ठीक आहे. हा झाला प्रश्न. ओके. आता काही जे प्रश्न असतात ना मित्र, तर जसं की सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मधले जे प्रश्न असतात ना, तर ते बनवताना थोड्याशा आपल्याला अडचणी येऊ शकतात. आता मी तुम्हाला काही दिले, हे सिंपल टेन्स मधले प्रश्न आहेत. हा दिस क्वेश्चन इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड दिस क्वेश्चन इज इन सिंपल पास्ट टेन्स. हे प्रश्न बनवताना नेमका काय प्रॉब्लेम येतो तो आपण बघूया. तर तू इंग्रजी बोलतो का? हा पण व्हर्बल क्वेश्चन आहे. आता हा पण यस नो टाइप क्वेश्चन आहे. ओके. यस नो टाइप क्वेश्चन जो आहे ना, त्याला मित्र अजून दुसरं एक नाव आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन. असे जे प्रश्न असतात ना, यांना दुसरं एक नाव आहे व्हर्बल क्वेश्चन. यांना व्हर्बल क्वेश्चन का म्हणायचं ते पण आपण बघूया. ठीक आहे. तर तू इंग्रजी बोलतो का? तर हे वाक्य कसं होईल? अगोदर सिंपल सेंटेन्स लिहून घ्या. यू स्पीक
यू स्पीक इंग्लिश, यू स्पीक इंग्लिश. हे झालं सिंपल. आता आपल्याला याचा प्रश्न तयार करायचा आहे. मी आता सांगितलं कोणताही प्रश्न जर तयार करायचा असेल तर त्यातलं जे हेल्पिंग वर्ब असतं जे की 2 नंबरला येतं ते आपल्याला सब्जेक्टच्या नंतर घ्यायचंय. परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये मित्र हेल्पिंग वर्बच वापरलेलं नसतं. जेव्हा जेव्हा whenever there is simple present tense you should take in mind that there is do or does. do किंवा does हे 2 हेल्पिंग वर्ब असतात. अशा वाक्यामध्ये do किंवा does हे हेल्पिंग वर्ब असतात. म्हणून you च्या साठी do येतं तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल तर you साठी do वापरावं लागेल. म्हणजे काय प्रश्न होईल do. ओके do you speak English. आता या ठिकाणी काय केलं आपण हेल्पिंग वर्ब इथं नव्हता परंतु आपण गृहीत धरला की त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे आणि तो कुठून घेतला आपण तो याच्यातला बाहेर काढला आणि तो सुरुवातीला घेतला डू. यू साठी डू येतो. जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल थर्ड पर्सन असेल तर डज येतो. परंतु यू नो दॅट फॉर यू डू इज युज्ड. जर सब्जेक्ट रमेश असता तर डज वापरावा लागला असता. गॉट इट. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये देखील आपण या ठिकाणी एक प्रश्न तयार केलेला. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न या प्रश्नाला अजून दुसरे एक नाव आहे. ओके काय नाव आहे या प्रश्नालाच आपण काय म्हणतो आताशी आपण याला यस नो टाइप क्वेश्चन बोललो बरोबर आहे. याला दुसरं एक नाव आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन. व्हाय इट इज कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन. ओके व्हाय इट इज कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन बिकॉज दिस क्वेश्चन इज स्टार्टेड विथ वर्ब. That's why this question is called verbal question. Are you getting? म्हणजे याची सुरुवात वर्ब ने झालेली आहे म्हणून याला verbal question म्हणतात. ठीक आहे. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये कसा करायचा हा सिंपल पास्ट टेन्स आहे. तू शाळेत गेली का तर जसा आपण वरचा केला तसंच करूया. you went to school. सिंपल वाक्यामध्ये करून घ्या. आता याचा प्रश्न जर तुम्हाला करायचा असेल तर याच्यातलं हेल्पिंग वर्ब आपल्याला काय करायचंय सब्जेक्टच्या अगोदर वापरायचं. पण इथं हेल्पिंग वर्ब कोणतंही आलेलं नाही तर मग काय करायचंय आपण असं गृहीत धरूया की हेल्पिंग वर्ब जर आलेलं नसेल तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब असतं. कोणतं असतं डीड असतं जे की या V2 मध्ये लपलेलं असतं आणि तुम्ही ह्याला जर बाहेर काढलं तर याचं फर्स्ट फॉर्म शिल्लक राहतो. तर मग कसं होईल डीड घेऊया. डीड यू वेंटचं काय होईल गो कारण डीड बाहेर काढलं. टू स्कूल डीड यू गो टू स्कूल आणि शेवटी प्रश्न आता चिन्ह. म्हणजे कोणताही व्हर्बल क्वेश्चन कोणताही यस नो टाइप क्वेश्चन जर तुम्हाला करायचं असेल तर काय करावं लागतं हेल्पिंग वर्ब त्या सब्जेक्टच्या सुरुवातीला घ्यायचा आणि नंतर मेन वर्ब घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. दीज आर द सिंपल रूल्स. ओके आर यू गेटिंग. ठीक आहे. आता अशा पद्धतीने कधीही प्रश्न विचारताना तुम्हाला एवढ्या सिंपल गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर तुम्ही एवढे 2-3 रूल्स लक्षात ठेवले यू कॅन डू एनी क्वेश्चन. ओके यू कॅन स्पीक विथ युजिंग ऑल दीज क्वेश्चन. नाउ आता सेकंड जो प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचा किंवा प्रश्नांचा की कसे प्रश्न विचारतात त्यातला दुसऱ्या प्रकारचा जो प्रश्न असतो ना त्याला आपण म्हणतो WH क्वेश्चन्स. काय म्हणतो आपण त्याला WH क्वेश्चन. या प्रश्नांची उत्तर आपल्याला यस किंवा नो अशी देता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला ही सगळी WH वर्ड माहित पाहिजे. जसं की हे WH वर्ड आहे वाट म्हणजे काय. आता याला WH वर्ड का माहिती तर या सगळ्या प्रश्नामध्ये WH आहे. दॅट्स व्हाय these words are called WH words. ओके मग यांचे मीनिंग एवढे मिनिमम एवढे तरी WH वर्ड तुम्हाला माहित पाहिजे. वाट म्हणजे काय वेर म्हणजे कोठे वेन म्हणजे कधी हू मीन्स कोण विच म्हणजे कोणता हुज म्हणजे कोणाचा हाऊ म्हणजे कसा हाऊ मेनी म्हणजे किती प्रमाणात हाऊ मच म्हणजे किती प्रमाणात. हे काउंटेबल साठी वापरतात हे अनकाउंटेबल साठी वापरतात. फॉर व्हॉट मीन्स कशासाठी हू म्हणजे कोणाला आणि व्हाय मीन्स का. तुम्हाला मिनिमम एवढे तरी WH वर्ड माहित पाहिजे. आता तुम्हाला WH वर्ड समजले. मग आता यांचे प्रश्न कसे तयार करायचे तर बघूया यांचे कसे प्रश्न तयार करायचे. इथे एक तुम्हाला तू कोठे पाणी पीत आहे हा एक प्रश्न आपल्याला इंग्लिश मध्ये विचारायचा. तर मग आपण इंग्लिश मध्ये करून घेऊया आणि नंतर मग WH वर्ड करूया. ओके इथं कोठे जो आहे ना हा WH वर्ड आहे कोठे तो सोडूया. तू पाणी पीत आहे तर मग यू आर ड्रिंकिंग
यू आर ड्रिंकिंग वॉटर. यू आर ड्रिंकिंग वॉटर. हे झालं सिंपल सेंटेन्स झाला. पण याचा प्रश्न जर व्हर्बल क्वेश्चन करायचा असेल तर काय होईल? हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते सुरुवातीला येईल. ठीक आहे. मग काय होईल? आर यू ड्रिंकिंग. ओके. आर यू ड्रिंकिंग वॉटर. आता बघा आपण हा व्हर्बल क्वेश्चन केला आपण, किंवा आपण यालाच काय म्हणूया? ओके, याला आपण काय म्हणूया? हा व्हर्बल क्वेश्चन केला आपण. हा व्हर्बल क्वेश्चन केला आपण का? कारण याच्यातलं जे हेल्पिंग व्हर्ब होतं 2 नंबरला होते, 1 नंबरला केलं की शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलं. त्याला व्हर्बल क्वेश्चन केलं. त्यालाच येस नो टाईप पण म्हणतात आपण, की याचं उत्तर यस किंवा नसतो. आर यू ड्रिंकिंग वॉटर? तू पाणी पित आहे का? उत्तर असेल यस किंवा नो. दिस इज द यस नो टाईप क्वेश्चन. बरं, आपण यस नो टाईप क्वेश्चन बघितले. आता आपल्याला WH क्वेश्चन करायचा आहे. सो इफ यू आर गोइंग टू मेक एनी WH क्वेश्चन, you should write WH word at the starting of that question. त्या प्रश्नाच्या सुरुवातीला काय करायचं? कोणताही WH वर्ड लिहायचा. जसं की इथं कोठेसाठी कोणता WH वर्ड आहे? व्हेअर. कोणता? व्हेअर. मीन्स मग काय क्वेश्चन आहे? व्हेअर. बाकी हेल्पिंग वर्ब येईल आर. सब्जेक्ट कोणता आहे? यू. आणि बाकीचं मेन वर्ब ड्रिंकिंग. व्हेअर आर यू ड्रिंकिंग वॉटर. या प्रश्नांचा मिनिंग काय झाला बरं? व्हेअर आर यू ड्रिंकिंग वॉटर म्हणजे तू कुठं पाणी पित आहे? काय मिनिंग झाला याचा? तू कुठं पाणी पित आहे? कोठे पाणी पित आहे? कोठेच्या ऐवजी तू अजून काय होईल? कधी पण होईल. व्हेन आर यू ड्रिंकिंग वॉटर. व्हेनच्या ऐवजी तुम्ही कसं होईल? हाऊ आर यू ड्रिंकिंग वॉटर. किंवा का पाणी पित आहे असा मी प्रश्न होईल. वाय आर यू ड्रिंकिंग वॉटर. समजतंय? म्हणजे तुम्ही इथं वेगवेगळे WH वर्ड्स वापरून काय प्रश्न तयार करू शकता. WH क्वेश्चन तयार करू शकता. आणि जर असे WH क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला द्यायचे असेल तर ते उत्तर तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये, ओके, त्याचं उत्तर पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला द्यावं लागतं. मित्रांनो, जर तुम्हाला मी 2 दिलेले WH क्वेश्चन जर तुम्हाला आवडले असतील, WH क्वेश्चन त्याचबरोबर व्हर्बल क्वेश्चन जर आवडले असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनच्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका. आपला स्पोकन इंग्लिशचा पण क्लास आहे. जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी येऊन तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद. थँक्यू. बाय.